श्री विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडल और रेणुका फाउंडेशन सदैव लोगों की हित के लिए हर प्रकार की सेवा और जनता की भलाई के लिए आगे रहते हैं। चाहे वह लोगों को कभी भी जान बचाने के लिए ब्लड जैसी या कोरोना काल में लोगों को कोई भी सेवा की जरूरत हो, वहां पर रेणुका फाउंडेशन और विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडल की सेवा लोगों तक पहले पहुंच जाती है। इसी प्रकार 30 जनवरी दिन रविवार को भी कांदिवली ईस्ट में विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडल और रेणुका फाउंडेशन द्वारा रक्तदान 2022 महोत्सव का कार्यक्रम रखा गया, जिसमें प्रमुख अतिथि गणेश काम्बलेश्वर, संस्थापक भारत माता विद्यालय, इंद्रजीत सिंह, भाजपा मुंबई सचिव विष्णु सावंत, शिवसेना विभाग संघटक विनया सावंत, नगर सेविका वार्ड क्रमांक 39 राकेश धनवड़े, मनसे शाखा अधिकारी 39 अरुण सुर्वे, विभाग अध्यक्ष मनसे दिंडोसी विधानसभा अजित राव राणे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस रमेश कलंबे, शिवसेना शाखा वार्ड 39 उपस्थित रहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के डिजिटल इंडिया को ध्यान में रखते हुए इन लोगों ने एक ऐप प्ले स्टोर में बनाया, जिसमें किसी भी ज़रूरतमंद को अगर ब्लड की ज़रूरत है तो प्ले स्टोर में इनके ऐप को यूज करके अपनी ज़रूरत को पूरा करने में सहायता कर सकते हैं। और अगर कोई भी अपनी खुशी से इनके इस सहयोग में शामिल होना चाहता है और इनके संस्था को कोई भी धनराशि देना चाहता है तो बारकोड स्कैनर भी बनाया गया है। श्री विठ्ठल रुक्मिणी मित्र सेवा समितीचे अध्यक्ष भाई कृष्णा कदम आणि रेणुका फाउंडेशनचे आदरणीय चव्हाण सर आणि सर्व सहकारी यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर अतिशय चांगल्या संख्येने संपन्न होत आहे, याचा मला आनंद आहे। मी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मित्र मंडळाचं आणि रेणुका फाउंडेशन या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की आजच्या पिढीमध्ये जी आमची तरुण पिढी आम्ही पाहतो की बहुतेक अशा मार्गाला वळत नाहीत, पण या मित्रमंडळाने तरुणांमध्ये एक सुंदर जागृती निर्माण करून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे। जेवढ्याही रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचं मी आज मनापासून कौतुक करतो, त्यांचं धन्यवाद करतो आणि त्यांची प्रेरणा त्यांच्या सहकारी मित्रांनी आणि इतर तरुणांनी घ्यावी, कारण प्रत्येक भारतीयांचं नातं, मगाशी चव्हाण सर म्हणाले की आमचं नातं रक्ताशी आहे, एवढी मोठी लाईन आहे। मला वाटतं की प्रत्येक भारतीयांनी ही लाईन आत्मसात करणं आणि त्यावर काम करणं म्हणजे हीच खरी मी समजेन की राष्ट्रसेवा आहे, कारण प्रत्येक नागरिकांचं रक्ताशी नातं म्हणजे आपल्या देशाशी नातं आणि देशाशी नातं म्हणजे देशाच्या प्रगतीशी नातं आणि अतिशय सुंदर उपक्रम आपण सर्वजण राबवत आहात। मी पुन्हा एकदा श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा समिती मित्रमंडळ आणि रेणुका फाउंडेशन यांचं कौतुक करतो। क्रांतीनगर मध्ये मी गेली 30 ते 35 वर्ष त्यात नीटनेटकी आणि सुंदर चाळ कमिटी जर कोणती होती आणि आजही आहे ती म्हणजे नॅशनल चाळ। आणि या नॅशनल चाळीला माझ्या लहानपणापासून मी पाहतोय की आदरणीय सुर्वे साहेबांचं नेतृत्व लाभलेलं आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं नेतृत्व लाभलेलं आहे। तेव्हा मी सुर्वे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो की नॅशनल चाळीने मी म्हणेन की क्रांतीनगरला कळत न कळत एक संदेश दिला होता की स्वच्छ राहा, चांगले राहा आणि लोकांच्या उपयोगी पडेल अशी कामं करा। आणि आज हा जो उपक्रम नवीन पिढीने राबवला आहे नॅशनल चाळीतल्या म्हणा किंवा आपल्या गावातल्या, मला खरंच आनंद होतो आहे आणि नॅशनल चाळ ही माझ्यासाठी बालपणापासून प्रेरणा राहिलेली आहे आणि ती पुढे राहील। खूप खूप धन्यवाद। मी माझ्या रेणुका फाउंडेशन मधील सर्व सभासदांना, अध्यक्षांना आणि त्यांच्या सर्व सोबतींना शुभेच्छा देतो।
आज विठ्ठल रुक्मिणीच्या साक्षीने या सर्व जे डोनेटर आहेत त्यांनी अतिशय मला वाटतं जवळजवळ आता 40पर्यंत ब्लड डोनेशन केलेलं आहे. माझ्या सर्व तरुण मित्रांना आपल्या निमित्ताने या निमित्ताने मी आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त तरुणांना ब्लड डोनेशन करावं. आणि ब्लड डोनेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे. या ब्लड डोनेशनमध्ये अनेक तरुणांची अनेक पेशंटची जीव वाटतात आणि त्यासाठी यासारख्या तरुणांनी अतिशय चांगलं कार्य समाजोपयोगी कार्य आपण घेतलेलं आहे. तर या रेणुका फाउंडेशनमध्ये माझ्या सर्व मित्रांना मी धन्यवाद देतो. अशीच कार्य आपण चालू ठेवावं याही शुभेच्छा आम्ही त्या कार्यकालामध्ये ज्या वेळेला लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जात होतो ज्या हॉस्पिटलसाठी आम्ही फोन करत होतो त्या हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांनी आम्हाला विनंती केली होती की आम्हाला रक्ताची फार पुरवठा कमी आहे. आणि त्यावेळेला आम्ही अनेक तरुणांना असं आव्हान केलं होतं आणि आम्ही स्वतः अशा अनेक ठिकाणी ब्लड डोनेशनचे कार्यक्रम घेतलेले आणि लोकांना जागृत करण्याचं काम आपण केलं होतं. आणि खरोखर लोकांनी अतिशय म्हणजे त्या परिस्थितीमध्ये की एकमेकांचं तोंड बघायला पण तयार नव्हते, एकमेकाला हात लावायला तयार नव्हते, एकमेकाकडे बघत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये पण मुंबई शहरातल्या लोकांनी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम अखंड मुंबई शहराच्या नाक्यावर चाळीमध्ये घेऊन मुंबईच्या अनेक पेशंट अनेक जे हॉस्पिटल आहेत त्यांना रक्त पुरवण्याचं काम या मुंबई शहरातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि आपल्याला मनापासून मी सांगतो की मुंबई शहरातली जी जनता आहे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ही जी क्वालिटी मुंबई शहरांमध्ये आहे ती कुठेही मिळणार नाही एवढं खात्रीपूर्वक या इलेक्शन कि उसके बाद में मतदान के लिए हम लोग बोलेंगे इतना हम लोग का काम नहीं है. जब हम अगर एक वोट लेते हैं तो हमारी भी जिम्मेदारी उतनी बनती है कि उनका मतलब जो भी प्रॉब्लम है तो उनके ऊपर हम लोग खड़े होंगे. अगर हम लोग सिर्फ इलेक्शन के लिए आए और बाद में 5 साल नहीं जीता है ना तो सारी चीज़ें तो राजनीति होती है. लोग राजनीति नहीं करते ज़्यादा से ज़्यादा रेणुका फाउंडेशन आणि कार्यक्रम राबवला खूप आभार व्यक्त करतो की कोरोनाच्या काळामध्ये माहिती त्यानुसार लोकांना रक्ताची गरज आपल्याला कधी लागू शकते त्यासाठी एखादी जो कार्यक्रम राबवला त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत. त्या कार्यक्रमामध्ये भरपूर कार्यकर्त्यांची मेहनत केलेली आहे. त्या सगळ्यांना माझ्याकडे शुभेच्छा. भविष्यात असे कार्यक्रम तरुणांकडनं या विभागात राबवले गेले पाहिजे त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. तर असेच कार्यक्रम भविष्यात तुम्ही राबवले काय माझ्या विभागातील तरुणांना एक निवेदन आहे की आपण आज आपल्या विभागात बघितलं करोनामध्ये जी परिस्थिती होती की पेशंटला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत होतं, रक्त मिळत होतं. तर आपली सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे की आपण आपलं रक्त देऊन रक्तसाठा वाढवावा. आज अशी वेळ आली होती की रक्तपेढ्यांमध्ये रक्त नव्हतं. त्यामुळे एखाद्या पेशंटला जर रक्त पाहिजे आज आम्ही कार्यकर्ते आम्हाला माहिती आहे कुठपर्यंत आम्हाला फिरावं लागतं. आज मी मुंबई ते बँड्रा वगैरे कुठच्याही पतपेढ्यांमध्ये जा तिथून रक्त घेऊन या. एक म्हणतात ना आपल्या विभागात एवढे तरुण असताना जर आपल्या रक्तासाठी फिरावं लागतं असेल तर ती खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी एक ध्यान मांडलं पाहिजे की आपण आपल्या इकडच्या पेशंटसाठी रक्त इथेच उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण रक्त देऊ शकतो जेणेकरून आपल्याला कार्ड मिळतील आणि आपण आपल्या इकडच्या लोकांनी मदत करू शकतो. धन्यवाद. बघा क्रांतीनगर परिसरामध्ये गेली 5 वर्ष नगरसेविका विनया विष्णू सावंत यांच्या माध्यमातून आणि आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख रमेश कळंबे आहे, महिला शाखाप्रमुख कविता धुरी आहे आणि सर्व टीमवर ज्यावेळी काम करत असताना की सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ब्लड डोनेशनचे कार्यक्रम आरोग्य शिबिरे होत असतात. परंतु गेल्या रविवारी संयम मित्रमंडळाने कार्यक्रम ब्लड डोनेटचा लिंबोनी बुद्ध विहारमध्ये ठेवला होता. आज या ठिकाणी विठ्ठल मंदिर
विठ्ठल रुक्मिणी मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि रेणुका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी या मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. अतिशय मनापासून मी सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. तर कारण असं आहे की सातत्याने समाजामध्ये काम करत असताना हॉस्पिटलचे ज्यावेळी प्रश्न येतात, ज्यावेळी पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी त्याला ब्लडची गरज असते. त्यावेळी पाहिजे त्याच ग्रुपचं ब्लड मिळणं फार कठीण असतं. मग अशा वेळी आपल्या भागातील तरुणांनी या क्रांतीनगर परिसरामध्ये एक चांगली तरुणांना सवय लागणं आणि त्यांच्या माध्यमातून लोकोपयोगी कार्य, समाजोपयोगी कार्य आपल्या हातून चांगलं, हे पुण्याचं कार्य आपल्या हातून होतं आहे, यासारखं दुसरं काम नाही आहे. म्हणून मी आमच्या शिवसेना शाखेच्या माध्यमातून, नगरसेवकीच्या माध्यमातून, सर्व झेंडूशी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी असेच कार्यक्रम घेत राहावे. आम्ही आमची ज्या ज्यावेळी मदत लागेल आम्ही नक्कीच आपल्यासाठी 2 पावलं पुढे असणार. म्हणजे आमदार असेल, खासदार असेल, आम्ही सर्व मंडळी शिवसेना पक्ष आपल्यासाठी नेहमी सातत्याने सहकार्य करेल. आज के इस शुभ अवसर पर मैं तो सबसे बड़ा बधाई श्री विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडल और रेडका जो संस्था है, मैं इनको मेरे तरफ से, मेरे मित्र जिसने मेरे भाई हैं सभी को मैं धन्यवाद देना चाहता हूं कि ऐसे कार्यकाल में आपने एक जीवन देने का नया काम किया है. इसलिए मैं इस मंडल का मैं आभारी हूं कि आपने जो मुझे बुलाया और बुलाने के बाद जो आपने सम्मान दिया, इस संस्था के द्वारा जहां भी मेरी कमी रहेगी मैं इस मंडल को हमेशा मदद करने के लिए तैयार रहूँगा. विठ्ठल रुक्मिणी मंडळ आणि रेणुका फाउंडेशन ह्यांनी जो काही सामाजिक कार्यक्रम केला खूप वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये पण असा एवढा मोठा कार्यक्रम ठेवणं म्हणजे पहिल्यांदाच ह्या मंडळाचं एकदम मी अभिनंदन करतो आणि ह्याच्या पुढे त्यांनी सामाजिक कार्य सातत्याने करत राहावं हीच माझी अपेक्षा. तर की वेगवेगळे संस्था आमच्याबरोबर एकत्र येऊन अशा प्रकारचे कॅम्प आम्ही करतोय. कृष्णा कदम म्हणा किंवा गजानन सोनकांबळे म्हणा यांच्या माध्यमातून इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये हा ब्लड कॅम्प झालेला आहे. आणि मी तरुणांना हे आवर्जून सांगू इच्छितो की छोटे छोटे कॅम्प करूया, जेणेकरून काय होईल ते जो रक्ताचा पुरवठा आहे ना तो योग्य वेळेमध्ये आपल्या रक्त बँकेपर्यंत जाईल आणि रुग्णांपर्यंत कमी वेळात पोहोचेल. म्हणजे याच्यामध्ये आम्ही दुर्मिळ रक्तगट पण कितीतरी लोकांना रात्री 12-1 वाजेपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि रेणुका फाउंडेशन गेली 5 वर्षापासून सातत्याने अशा प्रकारचा उपक्रम करत आहे. आणि मुख्य विजन आमचं आहे की रक्तदान, म्हणजे रक्तदानासाठी एनकरेजमेंट करायचं आहे आम्हाला लोकांना, तरुणांना, जेणेकरून काय की हा जो रक्ताचा पुरवठा महाराष्ट्र हा नंबर 1 आहे रक्तासाठी, तर तो तसाच राहिला पाहिजे. याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जोमाने काम करत आहोत. आणि अशा प्रकारची तरुण पिढी आमच्याबरोबर असेलच तर खूप सुंदर आहे. आणि आम्ही तरुणांना, या समाजातील लोकांना हे आवाहन करतो की अशा चाळीमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचं रक्तदान समजा आपण जर केलं तर अशी जी धार्मिक मंदिरं आहेत या मंदिरामध्ये सुद्धा आपण रक्त कॅम्प करू शकतो. हे आज या विठ्ठल रुक्मिणी मित्रमंडळाने दाखवून दिलं. आम्ही रेणुका फाउंडेशनच्या वतीने जे उपक्रम आम्ही राबवतोय त्याच पद्धतीने अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी सदैव यांच्याकडे येत राहू आणि यांनी मदत करत राहू ही इच्छा मी त्यांच्यासमोर प्रकट करतोय. भारत को डिजिटल बनाने के लिए कहीं ना कहीं ये पहला कदम है ब्लड डोनेट के मामले में. यहाँ पर देखा गया कि बारकोड, स्कैन बारकोड भी देखा गया, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? बारकोड के माध्यम से हम ये जो डिजिटलाइजेशन सोशल मीडिया है, हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि डिजिटलाइजेशन होना चाहिए, तो ये कोड के माध्यम से हम वॉलंटियर्स चाहते हैं कि जो इस तरह से जो कैंप होने वाले इस कैंप में जुड़ जावे. तो इस कैंप को वो स्कैन कर लेंगे, उनका पूरी डिटेल आ जाएगी, हम उनके संपर्क कर सकते हैं. तो ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़ेंगे तो लोगों तक ये जो ब्लड ऐप किस तरह से होता है, ब्लड कैंप करने के लिए बहुत बड़ी जगह लगती है, इस तरह से कुछ गैर समझ लोगों में फैला हुआ है, वो निकल जाएगा. छोटे से छोटे जगह में भी हम ब्लड कैंप ले सकते हैं, ये दिखाना चाहते हैं इस ऐप से और बारकोड के माध्यम से. बारकोड में देखा गया कि जैसे पेमेंट और रेणुका फाउंडेशन ने ब्लड ॲप म्हणजे प्ले स्टोरमध्ये तुम्ही गेलात तर ब्लड ॲप अशा प्रकारे तुम्हाला एक ॲप दिसेल. या ॲपच्या माध्यमातून जर एखादा रुग्ण किंवा रुग्णाचा नातेवाईक तर ब्लड ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर रिक्वेस्ट त्यांनी जर टाकली त्याच्यामध्ये तर मग ती संपूर्ण मॅसेज आमच्यापर्यंत येतो. आमच्या बॅकएंडला आमची टीम असते, त्या मॅसेजच्या माध्यमातून आम्ही त्या पेशंटच्या नातेवाईकांना संपर्क करतो आणि
रुग्णाला ते रक्त त्या वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. गेली 5 वर्षापासून रेणुका फाउंडेशन अशा प्रकारची प्रतिष्ठित लोकांना आम्ही आवाहन करतो की अशा प्रकारचे कॅम्प घेण्यासाठी त्यांच्याकडनं काहीतरी सहकार्य जर लाभलं तर दान ते देऊ शकतात, डोनेट करू शकतात. आणि या बारकोडच्या माध्यमातून त्यांनी ते डोनेट केलं तर अंडर सेक्शन 80Gच्या माध्यमातून इन्कम टॅक्स बेनिफिट पण संस्था त्यांना देते आहे. हे त्या बारकोडचा उपयोग होतो. थँक्यू. Subscribe now and press the bell icon.